आत्ता एक 2-4 दिवसापूर्वी आम्ही ना पारनेरला गेलो होतो. तिकडे त्यांचा खूप छान सेटअप आहे त्यांचा क्रशर. मी अगदी इम्प्रेस झालो क्रशर बघून. पण जेव्हा मी इलेक्ट्रिकल सेक्शनकडे गेलो आणि ट्रान्सफॉर्मर तिथे बघितला, तो ट्रान्सफॉर्मर त्यांचा तेवढा चांगला नाही. म्हणजे जेवढा क्रशरवर त्यांनी खर्च केलाय, तर माझी अपेक्षा होती की ट्रान्सफॉर्मर आता OLTC असला पाहिजे ते. तर तसं काही नाही झालंय. ट्रान्सफॉर्मर हा नॉर्मलच ठेवलाय. APFC पॅनल इन्स्टॉलच नाही केलाय. आज बिलामध्ये 3.5 लाख रुपयाचं नुकसान आहे दर महिन्याला. बाप रे. मी त्यांना विचारलं की सर एवढा चांगला सेटअप तुम्ही केला आहे. मग ते म्हणले अरे तो जो सेटअप बाकी सगळा मी केला, पण इलेक्ट्रिकल पार्ट हा आमच्या पार्टनरकडे होता, ते सगळं बघत होते. मग त्याच्यावर मी बघितलं नाही. मी सर शेवटी कंपनी तुमची दोघांची आहे ना, ज्या नुकसान होत आहे दोघांनाही होत आहे. ते म्हणले त्यांनी नाही बघितलं आणि मला पण एवढं लक्षात नाही आलं ही गोष्ट. वर्षाला 40 लाख रुपयाचं नुकसान होत आहे. परत पैशाचं आपण युनिटमध्ये कन्व्हर्जन केलं ना, तर साधारणतः 20,000 युनिट्स त्यांचे फुकट जाते. मग परत आपण लोड शेडिंग करतोय रुरल एरियामध्ये आणि एवढी पॉवर जर रुरल एरियासाठी वापरली तर लोड शेडिंग करायची गरज लागणार नाही. एवढी वीज पूर्ण गावाला सफिशियंट. एक्झॅक्टली. तर त्यांना सांगितलं आम्ही की तुम्ही कोणाकडनंही काम करा, पण हे इमिजिएट बेसवरती APFC पॅनल आलाच पाहिजे. आता ट्रान्सफॉर्मर तुम्ही इन्स्टॉल केला आहे, मग त्यांना जस्ट मी शेअर केलं की जर तुम्ही आता एवढा चांगल्या क्वालिटीचा प्लांट घेतलाय, चांगल्या क्वालिटीच्या मोटर्स आल्या, पण ट्रान्सफॉर्मर तुमचा नॉर्मल आहे. त्यांनीच मला सांगितलं की ते व्होल्टेज फ्लक्च्युएशन खूप आहे. जर त्यांनी OLTC ट्रान्सफॉर्मर लावला असता तर इथे व्होल्टेज फ्लक्च्युएशनमुळे जे मोटर्स जळतात प्रॉब्लेम नाही होणार ना. पण त्यांनी OLTC ट्रान्सफॉर्मर नाही लावलाय, नॉर्मल ट्रान्सफॉर्मर लावलाय. मग आता परत एवढा जो छान प्लांट आहे सर, याच्या जर मोटर जळाल्या तर परत त्या रिवाइंडिंग होणार आणि एवढ्या छान प्लांटमध्ये जे एक्सपेक्टेशन आहे लॉंग टर्म, त्या मोटरची एफिशियन्सी मिळाली पाहिजे, ती मिळणार नाही ना. 2दा वाइंडिंग गेली की ती मोटरची एफिशियन्सी संपली. आणि हा जो संपर्क आहे हा या पॉडकास्ट मधल्या एका रीलच्याच माध्यमातून त्यांनी मला फोन केला होता. त्यांनी मला रिक्वेस्ट केली होती की एकदा आपण भेटूया. तर आम्ही त्या साईडला जात होतो म्हणून त्यांना तिकडे भेटलो.